पण जाऊ नको मला शहाणपण पण जाऊ नको मला शहाणपण। तर नमस्कार पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। ठीक आहे, व्हिडिओला लागणार सगळं मटेरियल आणि व्हिडिओ असा एकदम जबरदस्त आणि रापचिक झाला आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। ठीक आहे, कारण विषय एकदम गंभीर आणि हार्ड आहे। तर व्हिडिओ एडिट करण्यासाठी लागते मटेरियल, त्यासोबत लागते आपलं अलाइट मोशन ॲप। तर ते कुठून घ्यायचं एकदम फ्री व्हर्जन सगळं सांगतो, नीट लक्ष द्या। टेलिग्राम चॅनल आपलं जॉईन करायचं। ठीक आहे, हां सर्च करायचं DS क्रिएशन YT। ठीक आहे, DS क्रिएशन YT सर्च केलं की येतं एकच नंबरला। ठीक आहे, पुढे एक फायरचं इमोजी टाकायचं, विषय संपला, आपलं चॅनल आला। ठीक आहे, चॅनलला सिम्पली करायचं काय, जॉईन। ठीक आहे, चॅनल जॉईन केलं की अशा प्रकारे दिसते आणि आपण व्हिडिओ अपलोड केला की लगेच मटेरियल अपलोड करतो। मटेरियल तुम्ही इथून लगेच डाउनलोड करून घ्यायचं आणि बाकी विषय सगळंच असते इथं। हे बघू शकता, हे हाय, त्याच्यानंतर हे हाय, तर हे तुम्ही एकदम विषय हार्ड पद्धतीने डाउनलोड करून घेऊ शकता। ह्याला पैसे द्यायची काही गरज नाही, एकदम विषय हार्ड अपडेटेड। ठीक आहे, त्यामुळे हे घ्या। आता सिम्पली काय करा, आपण डायरेक्ट सुरुवात करू व्हिडिओला। अलाइट मोशनला लगेच ओपन करून घ्यायचा। बघू शकताय हे जे काय ते आपलं अलाइट मोशन ॲप इकडंच आहे। बघू शकता मी अलाइट मोशन ॲपला इथं करून घेतलो ओपन। ठीक आहे, तर अलाइट मोशन ॲप इथं ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली एक विषय करायचा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला बीटमार्क शेक ऑल मटेरियल दिलंय, डाउनलोड करायचं, दिलंय तर डाउनलोड करायचंच। ठीक आहे, आता बघू शकता अशा प्रकारे दिसेल। एकदम स्टार्ट करायचं, प्लसवरती क्लिक करायचं, मिडवरती क्लिक करायचं। हे फोटो आहे, तुमचा फोटो घ्यायचा आहे। ठीक आहे, फक्त फोटो तुमचा घ्यायचा, किंवा तुम्ही हा सुद्धा वापरू शकता, तुमची मर्जी हो, बाकी विषय नाही। अशा प्रकारे फोटो ते घ्यायचा, एकदम लास्टला यायचं आणि लास्टला हे जे ऑप्शन दिसतं याच्यावरती क्लिक करून आपला जो फोटो आहे तो एकदम लास्टपर्यंत ओढून घ्यायचा। एकदम असं जबरदस्त दिसतं, बघू शकता। आता विषय काय करायचं, जिथं जिथं बीटमार्क आहे तिथे यायचं आणि फोटोला अशा प्रकारे इथून स्प्लिट करायचं, एकदम म्हणजे खतरनाक हो। बघू शकता अशा प्रकारे एवढं झालं की परत स्टार्टिंगला यायचं, प्लसवरती क्लिक करायचं, मिडवरती क्लिक करायचं आणि हा जो आपला PNG आहे हा PNG तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे। आता सिम्पली यायचं लास्टला हे जे ऑप्शन त्याच्यावरती क्लिक करायचं, एकदम लास्टपर्यंत PNGला ओढून घ्यायचा। ठीक आहे, एवढं असं केलं, हां केलं का। आता सिम्पली एक विषय करायचा एकदम सोप्या पद्धतीनं। काय करायचं माहिती आहे काय, हा जो आपला वरचा PNG आहे ह्याला पण सिम्पली अशा प्रकारे ह्या बीटमार्क कशी यायचं पहिल्या त्याच्यावरती क्लिक करून स्प्लिट असं करून घ्यायचा। ठीक आहे, स्प्लिट केलं की अशा प्रकारे दिसते। ओके, पण स्प्लिट करायच्या आधी एक विषय करायचा, बॅक यायचं। ठीक आहे, स्प्लिट करायच्या आधी एक विषय करायचा, PNGवरती क्लिक करायचं, मन ट्रान्सफरवरती क्लिक करायचं आणि PNGला इथं वरी, कुठं इथं वरी। ठीक आहे, अशा प्रकारे इथं तुम्हाला ॲड करून घ्यायचं, किंवा तुम्ही इथं सुद्धा करू शकता, तुमची मर्जी हो, बाकी विषय नाही। इथं मी आता इथं ॲड करून घेतो, इथं ॲड केल्यानंतर सिम्पली तुम्ही मोठं सुद्धा करू शकता, तुमची मर्जी। ओके, मर्जी काय आहे करायचंच, कारण कसं आहे विषय गंभीर दिसला पाहिजे। इथं बघू शकता अशा प्रकारे दिसते। आता सिम्पली जिथं बीटमार्क तिथे यायचं, पहिल्या बीटमार्कपासून फोटोला ह्याला स्प्लिट करायचं, म्हणजे आपल्या PNGला पहिल्या फक्त एकदा करायचं। ठीक आहे, आता ह्याच्या पुढे काय करायचं माहिती आहे काय, हां नीट लक्ष द्या। ठीक आहे, ह्याच्या पुढे तुम्हाला इथून यायचं बॅक, आणि बॅक आल्यानंतर जो आपला इफेक्ट प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला ते ओपन करून घ्यायचा। अशा प्रकारे दिसतंय। आता अशा प्रकारे दिसल्यानंतर जो आपला वरचा ब्लिंक नावाचा जो शेप आहे ह्याच्यावर सिम्पली तुम्हाला करायचं क्लिक। ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आता सिम्पली तुम्हाला काय करायचं माहिती आहे काय, हे जे लेअर्स ऑप्शन याच्यावरती क्लिक करायचं, कॉपी लेअर करून घ्यायचा। लेअर कॉपी केली की अशा प्रकारे सिम्पली बॅक येऊन परत बीटमार्क ओपन करून घ्यायचा आणि आपल्या पहिल्या बीटमार्क कशी यायचं आहे, हे जे लेअर्स ऑप्शन त्याच्यावरती क्लिक करा, पेस्ट लेअर्स ऑप्शनवरती क्लिक करून घ्या। अशा प्रकारे एकदम ब्लिंक नावाचं एकदम जबरदस्त दिसतं। आता एकदम लास्टला नंतर ह्या ब्लिंकच्या ऑप्शनवरती क्लिक करा, हे जे ऑप्शन त्याच्यावरती क्लिक करा आणि एकदम लास्टपर्यंत ह्या ब्लिंकच्या इफेक्टला ओढून घ्या। आता सिम्पली अशा प्रकारे बॅक यायचं आहे आणि परत तुम्हाला ओपन करून घ्यायचा शेक इफेक्ट प्रोजेक्ट, जो आपला पहिला फोटो त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉट जाऊन इफेक्ट कॉपी करून घ्या। नंतर काय अशा प्रकारे बॅक येऊन बीटमार्क प्रोजेक्ट तुम्हाला इथे ओपन करून घ्यायचा आहे। आता काय करायचं माहिती आहे काय, जो आपला पहिला फोटो आहे काय त्या पहिल्या फोटोवरती तुम्हाला करायचं क्लिक, नंतर करायचं इफेक्टवरती क्लिक, 3 डॉटवरती क्लिक आणि इफेक्ट करायचं इथं पेस्ट। आता ह्याच्यावरती जो आपला फोटो आहे ते म्हणजे ह्याच्यावर जे आपला PNG आहे त्या PNGवरती सुद्धा तुम्हाला क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटमध्ये जाऊन तुम्हाला ह्याच्यावरती सुद्धा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। एकदम असं विषय हार्ड हो, काय नाद गोळा। हां आता सिम्पली अशा प्रकारे बॅक यायचं, शेक इफेक्ट ओपन करायचा आणि शेक इफेक्ट ओपन करून लास्टच्या फोटोत सिम्पली क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन इफेक्ट कॉपी करून घ्या। नंतर काय अशा प्रकारे बॅक येऊन परत बीटमार्क ओपन करून घ्या आणि आता आपल्याला राहिलेले जेवढे काय असतील फोटो हो त्या सर्व फोटोवरती तुम्हाला हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे, दुसरावाला। ठीक आहे, बघू शकताय अशा प्रकारे एकदम असं जबरदस्त पाण्याचा टिपका पडल्याने असा हलतंय फोटो, असा एकदम जबरदस्त नदीवाणी। ठीक आहे, बघू शकताय रापचिकच व्हिडिओ तुम्ही डेमो बघितला असलच, काही विषय नाही। आता एवढं असं झाल्यानंतर सिम्पली काय करायचं, व्हिडिओला करायचं एक्सपोर्ट। ठीक आहे, बघू शकता एक्सपोर्टचं बटन याच्यावरती क्लिक करायचं, 700 पिक्सल करायचं। काय जास्त ठेवायचं नाही, जास्त लायकीत राहायचं व्हिडिओ, म्हणजे आपला तुमचा मोबाईलच्या लायकीचा आहे 64 असेल तर त्या मोबाईलच्या लायकीनुसार राहायचं, जेवढं काय असेल तेवढं 700 ठेवायचं, म्हणजे होतंय कुठला पण मोबाईल असतो 700 पिक्सल करायचं आणि होतंय। नाही झालं की इंस्टाग्रामला एक मेसेज करायचा, सांगतो कसं आहे काय सगळं नियोजन। ओके, आता सिम्पली अशा प्रकारे केल्यानंतर इथं कोड इकडे ठेवायचा, फ्रेम फुल क्वालिटीफुल, आणि एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करून व्हिडिओला करायचा एक्सपोर्ट हो, बाकी काय करता आणखीन काय इथं ऑप्शनच नाही, एक्सपोर्टच करावं लागतंय। गॅलरीमध्ये सेव्ह करायचा,
बाकी विषय गंभीर. तर व्हिडिओला एक करायचं काय, लाईक सबस्क्राईब आणि शेअर करू वाटलं करा, शेअर काय विषय नाही पण कराच. आणि कमेंट मात्र करावं लागते. तुम्ही कमेंट करणं गेला, कमेंट करायला का पैसे लागत नाही, कमेंट मारा ठीक आहे, नाही तर पैसे घेऊन कमेंट मारणार आहे, बाकी विषय हार्ड. तर चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. काळजी घ्या तुमची, टेक केअर. भेटू लगेच उद्याच परवा ठीक आहे. तर चला.